नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रीण चॅनलवर आपलं स्वागत आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त रोगमुक्त असणं म्हणजे आरोग्य संपन्न असणं असं नाही. त्याचप्रमाणे आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणे याचा अर्थ तो सकारात्मक आहे असंही नाही. सकारात्मक व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय आणि ते ओळखायचं कसं? तर सकारात्मक व्यक्तिमत्वामध्ये काही ठळक गुण असतात आणि ते गुण नेहमी उठून दिसतात. 1. आस्था. अशा व्यक्ती अतिशय आस्था संपन्न असतात. 2. आत्मविश्वास. अशी व्यक्ती कुठलंही कार्य अगदी आत्मविश्वासाने करतात. नंबर 3. चिकाटी. प्रत्येक कामात त्यांची जबरदस्त एक चिकाटी असते. 4. नम्रता. अशी व्यक्ती फार नम्र असतात. त्या व्यक्तींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार आशावादी असतो आणि खरंच त्यांच्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती ही अशीच आशावादी बनते. म्हणून तर कधीकधी एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपल्याला फार छान वाटतं. मग ती भेट 5 मिनिटांची असो की 1 तासभराची असो. भेटून आल्यानंतर आयुष्याकडे, परिस्थितीकडे, प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि सगळं काही खूप आशावादी आणि छान वाटतं. तर तुम्हाला अशी मैत्रीण असेल किंवा मित्र असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, मग शोधा बघू तुमचा दृष्टिकोन खरंच आशावादी आहे का, सकारात्मक आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.